So we have seen the use of lock table for log, anti-log, reciprocal, etc. We can also find the square, cube, square root, cube root using log table. So that we can find the sine, cosine, tan, etc. We can find the angle from given data. तर त्या टाईपचे प्रॉब्लेम्स आता बरेच आपल्याला सॉल्व करावे लागणार आहे वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये. इथे आपण आता काही प्रॉब्लेम बघणार आहोत म्हणजे त्याच्यात लॉक टेबल आपल्याला अप्लाय करायचं आहे, यूज करायचं आहे. दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम. आय विल रीड द प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम? इफ द वेलोसिटी ऑफ लाइट इन एअर VA is equal to 2.97 into 10 to 8 meters per second and velocity of light in glass VG is equal to 1.95 into 10 to 8 meters per second, then find the refractive index of glass. तर ऑप्टिक्स सेक्शनमध्ये पण असे प्रॉब्लेम्स असणारच आहेत. तर इथे आपल्याला VA VG देऊन टाकलेले म्यू काढायचं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग Ri of glass mu G is equal to velocity of light in air upon velocity of light in glass, and therefore this is equal to 2.97 into 10 raised to 8 upon 1.95 into 10 raised to 8. So this 10 raised to 8 will get cancelled, and therefore mu G is equal to 2.97 upon 1.95 is equal to. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला लॉक टेबलच्या साहाय्याने करावं लागतील. कॅल्क्युलेटर तर आपल्याला अलाउड नाही. हॅलो सर. तर मागच्याच मी इथे रूल लिहिले होते. ते रूल आता परत मी इथे लिहितो आहे. लॉग ऑफ A multiplied by B is equal to log of A plus log of B. Log of A by B is equal to log of A minus log of B. अजून दोन रूल ऍड करतो मी. log of x raised to n is equal to n multiplied by log of x. हा n म्हणजे पॉवर येते. x raised to 2 म्हणजे स्क्वेअर म्हणजे इथे 2 येईल. म्हणजे x चा लॉग घ्यायचा आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. x raised to 3 म्हणजे क्यूब काढता येतो. x raised to 4 काढता येतो. x raised to 10 काढता येतो. आलं का? इव्हन आपल्याला रूट पण काढता येईल. समजा ह्या n ची व्हॅल्यू जर रूटसाठी 1/2 असेल तर इकडे 1/2 येईल. सो एक्झाम्पल x raised to 3 is equal to 3 times log of x. x raised to 1/2 म्हणजेच रूट ऑफ x is equal to 1/2 times log of x like this. तर हे रूल आता आपल्याला कायम लागणार. लक्षात ठेवायचे ते रूल. नाउ want to solve this problem. आता ह्या प्रॉब्लेममध्ये ए आपण बीचा फॉर्म्युला आपल्याला हा यूज करावा लागेल. मग लॉगचे कॅल्क्युलेशन कसे करायचे ते समजेल. लॉग ऑफ 2.97 लॉग ऑफ 1.95 इथे आपल्याला लॉग घ्यायचे आणि ए आपण बीचा फॉर्म्युला म्हणजे हे दोघी लॉग आपल्याला सबट्रॅक्ट करायचे. आता 2.97 चा लॉग आपल्याला बघायचा. नाउ वी नो द रूल 2.97. So before decimal point there is only one number. So for 2.97 the n is equal to 1.
So characteristics x is equal to n minus 1. So 1 minus 1 x is equal to 0. म्हणजे इथे 0 आहे कॅरेक्टरिस्टिक, इथे पण 0 आहे, कारण इथे पण डेसिमल म्हणजे अगोदर एकच डिजिट आहे, म्हणजे दोघी ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक 0 0 आहे. आता मॅल्टीचा पार्ट आपल्याला लॉग बुकमध्ये बघायला लागेल. तर वरती आपल्याला 97च्या रोमध्ये मीन डिफरन्स 7 बघायचा आहे, सॉरी मेन कॉलम 7 बघायचा आहे. 29च्या रोमध्ये मेन कॉलम 7, मेन डिफरन्सचा कॉलम बघण्याची गरज नाही कारण तो 0 आहे. सो सी द टेबल ऑफ लॉग 29च्या 7मध्ये, 29च्या 7मध्ये. सो दिस इज 4728. This is 4728. So this log of 2.97 is equal to 0.4728. Now 19 आणि मेन कॉलम 5 मध्ये आपल्याला बघायचं 1.95 म्हणजे 19च्या रो मध्ये 5. So this is 2900. So this is 2900. So log of A upon B म्हणजे दोघे लॉगची आपल्याला सबट्रॅक्शन करायची. सो सबट्रॅक्शन 28, 17 minus 9 that is equal to 8, 1. ही लॉगची सबट्रॅक्शन आहे. आता आपल्याला अंतर काढायचं आहे, त्याचा अँटीलॉग आपल्याला घ्यावं लागेल. मग सो अँटीलॉग of 0.1828. आता अँटीलॉगचे रूल याप्रमाणे असतात. अगोदर अँटीलॉगच्या टेबलमध्ये 0.18च्या रोमध्ये मेन कॉलम 2 आणि मेन डिफरन्सचा कॉलम 8 दोघे आपल्याला ॲड करायचे. म्हणजे आता अँटीलॉगचं टेबल आपल्याला यूज करायचं. सो सी द अँटीलॉग सेकंड टेबल अँटीलॉग. सो 0.18 मेन कॉलम नंबर 2 1521 1521 आणि त्याच रोमध्ये 8चा मेन डिफरन्स जर आपण घेतला तर तिथे 3 दिलेला आहे. ॲड सो 21 + 3 24 झाला. सो दिस इज 1524. हा अँटीलॉगचा नंबर झाला. हे अंतर नाही, आपल्याला अंतरमध्ये असं डेसिमल पॉईंट ॲड करायचा आहे. तर डेसिमल पॉईंट फिक्शनसाठी कॅरेक्टरिस्टिक यूज करायची असते. सो इन दिस नंबर दिस कॅरेक्टरिस्टिक x इज इक्वल टू 0. सो x + 1 इज इक्वल टू 1. म्हणजे इथे एका डिजिट नंतर आपल्याला डेसिमल पॉईंट द्यावं लागेल म्हणजे 1 पॉईंट. सो दिस x + 1 डिसाइड फिक्स द पोझिशन ऑफ द डेसिमल पॉईंट, म्हणजे आन्सर घ्यायला लागेल. सो दिस μg इज इक्वल टू आन्सर. μg is equal to 1.524. It has no unit. So Ri of glass is equal to this much. तर याप्रमाणे आपल्याला लॉगचा यूज करता येईल. आता हाच प्रॉब्लेम आपल्याला अजून एका मेथडने सॉल्व करता येईल. दिस इज मेथड नंबर 1. नाउ मेथड नंबर 2. सेकंड मेथड काय, अंतर
बदलणार नाही ते. म्यू जी इज इक्वल टू 2.97 upon 1.95. So this is equal to 2.97 multiplied by 1 upon 1.95. हा 1.95 सेपरेट केलं. आता याचा आपल्याला रेसिप्रोकल घेता येईल. सो दिस इज इक्वल टू 2.97 मल्टिप्लाइड बाय याचा रेसिप्रोकल आता आपल्याला बघायचा आहे. सो रेसिप्रोकल टेबल म्हणजे ही रेसिप्रोकल मेथड आहे. मेथड 2 युजिंग रेसिप्रोकल. इथे आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचं आहे. तर रेसिप्रोकल टेबलमध्ये 1.9च्या रोमध्ये मेन कॉलम आपल्याला 5 बघायचा आहे. मेन डिफरन्स नाही. मेन डिफरन्स असला तर तो रेसिप्रोकलच्या वेळेस आपल्याला सबट्रॅक्ट करायचा असतो. सबट्रॅक्ट करायचा असतो. सो नाउ सी द टेबल ऑफ रेसिप्रोकल. रेसिप्रोकल ऑफ 4 डिजिट नंबर. आता इथे आपला 3 डिजिट नंबर येतो. सो 1.9च्या रोमध्ये 5. सो दिस इज 5128. 5128. So this is equal to 0.5128. 1.95चा डायरेक्ट रेसिप्रोकल आपल्याला इथे मिळेल. आता ह्या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. याचा हा रूल यूज करावा लागेल. लॉग ऑफ ए मल्टिप्लाइड बाय बी. सो लॉग ऑफ 2.97 लॉग ऑफ 0.5128. 2.97चा लॉग हाच राहील, तो काही बदलणार नाही. आता ह्या दोघे लॉगची आपल्याला ॲडिशन करायची म्हणतात, कारण इथे मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल तर आपल्याला लॉगची ॲडिशन. हा 2.97चा लॉग तोच राहील 0.4728. याचा लॉग आपल्याला बघावा लागेल. आता याचा लॉग बघायचा आहे. सो बिफोर डेसिमल पॉईंट देर इज नो डिजिट. आफ्टर डेसिमल पॉईंट देर इज नो झिरो, म्हणजे एनची व्हॅल्यू 0 झाली. सो n-1 इज इक्वल टू -1 दॅट इज बार 1. म्हणजे इथे कॅरेक्टरिस्टिक बार 1 याची कॅरेक्टरिस्टिक. आणि आता 51चा 28 मध्ये आपल्याला बघायचं आहे. 51 रो मेन कॉलम 2 आणि मेन डिफरन्स कॉलम 8 लॉगमध्ये बघायचं आहे. हे लॉग आणि अँटीलॉगचे टेबल जरा नीट हँडल करायचे. सो व्हॉट टू टेक द लॉग ऑफ 51च्या रोमध्ये कॉलम नंबर 2 मध्ये 7093 आणि मीन डिफरन्स 8 मध्ये 7. सो 93 + 7 म्हणजे 7100. आता दोघांची ॲडिशन करायची. सो दिस इज इक्वल टू 28 8 7 + 1 8 7 + 4 दॅट इज इक्वल टू 11. आता ह्या कॉलममध्ये आपल्याला ह्या तिघांची ॲडिशन करायची. 0 बार 1 मीन्स -1 अँड दिस इज +1. हे सर्व ॲड केलं तर ही व्हॅल्यू 0 होती. सो 0 बार 1 आणि +1 या सर्वांची ॲडिशन 0 होईल. याचा अँटीलॉग घ्यायचा आहे. याचा अँटीलॉग आपण ऑलरेडी इथे पाहिलेला आहे. हाच नंबर आला आपल्याला. सो अँटीलॉग पुन्हा बघण्याची गरज नाही. अँटीलॉग ऑफ 0.1828 इज इक्वल टू 1. हाच नंबर येईल तो 1.524. सो म्यू जी इज इक्वल टू 1.524. मेथड बदलली तरी अंतर बदलणार नाही. मी दोघे मेथड का सांगितले, आपल्याला दोघे मेथड माहिती पाहिजे. ऑफकोर्स दिस मेथड इज शॉर्टकट, कारण इथे आपल्याला फक्त लॉग आणि अँटीलॉग बघायला. इथे रेसिप्रोकल बघितल्यानंतर पुन्हा लॉग बघायला लागले आपल्याला, म्हणजे ही एक स्टेप उलट भाषी आपली. सो सेकंड मेथड इज ए लेंथी मेथड, फर्स्ट मेथड इज ए शॉर्टकट मेथड. सो I'm going to use this log like this. So this is the
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. लॉग आणि एंटीलॉगच्या रूल नंतर पुन्हा पुन्हा मी सुरू आपोआप लक्ष देतो. आपला हा लॉग टेबलचा तिसरा सेशन आपण आता आज बघतो. फ्रॉम टुमॉरो वी विल स्टार्ट द प्रॉब्लेम ऑफ ऑप्टिक्स. नाउ let us consider one more problem. So I will write that problem. हे प्रॉब्लेम तुम्ही असे जास्त लिहून घ्या नोटबुकमध्ये. Example 2. Find the speed v of a vehicle moving on a curved road of radius 150 meter and banked at angle 30 degree using the relation. हा फॉर्म्युला आपल्याला अजून माहिती नाही, तो 12th सिलेबसमध्ये आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. तर तो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. युजिंग द रिलेशन v इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा वेअर जी म्हणजे नेहमीच नाही, जी इज ए ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन अँड इट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. So what to use this relation? So R is given directly, given. What are the given quantity? R is equal to 150 meter. Theta angle is equal to 30 degree and G is equal to 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर v क्वेश्चन मार्क. आता फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. स्पीड v इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा. सबस्टिट्यूट. सो v इज इक्वल टू अंडर रूट आर इज इक्वल टू 150, G is equal to 9.8 into tan of 30 degree. So this is equal to 150 multiplied by 9.8 multiplied by, आता tan 30 की व्हॅल्यू इथे बाजूला लिहू. tan 30 is equal to, तर tan 30 ची व्हॅल्यू आपल्याला 1/√3 माहिती. पण पुन्हा हे कॅल्क्युलेशन वाढतील, √3 ची व्हॅल्यू आपल्याला लागेल. तर शॉर्टकट मेथड याप्रमाणे. आता अँटीलॉग नंतर नॅचरल साईनचं टेबल दिलेलं आहे, त्याच्यानंतर नॅचरल कोसाईनचं टेबल आहे आणि त्यानंतर नॅचरल टॅन्जंटचं टेबल. ह्या नॅचरल टॅन्जंटच्या टेबलमध्ये ही टॅन ऑफ 30 ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मिळेल. हे रूटचे कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. सो फ्रॉम लॉग बुक टॅन ऑफ 30 इज इक्वल टू, जसं आपण लॉग टेबलमध्ये मॅन्टेचा पार्ट बघतो तसंच करायचं. इथे बघा फर्स्ट कॉलम जो तो डिग्रीचा दिलेला आहे, तर आपल्याला डायरेक्ट 30 डिग्रीचा 0 मध्ये बघायचा आहे. डिग्रीचा फ्रॅक्शन पण बघता येतो आपल्याला. तर इथे √30 डिग्रीची बघायची आणि 0मध्ये डायरेक्ट बघायचं. सो दिस इज इक्वल टू 0.5774.
0.1030 is equal to 0.5774. हे जर आपण कॅल्क्युलेशन लॉगने केले असते तरी पण नंतर हे चालत. हे कॅल्क्युलेशन कसे करायचे ते नंतर पुढे कुठेतरी येणारच आहे. तर ते आपण नॅचरल टॅन्जंटचं टेबल यूज करून tan30ची व्हॅल्यू डायरेक्टली लिहिली. सो दिस इज इक्वल टू 0.5774. So now use this rule. This is equal to या सर्वांचे लॉग अगोदर आपण घेऊन बघू. सो आय विल राईट डाऊन सिरियल. V is equal to like this. So log of 150, log of 9.8, log of 0.5774. हे सर्व लॉग्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे आपल्याला हा रूल यूज करायचा आहे. लॉग ऑफ ए मल्टिप्लाइड बाय बी मल्टिप्लाइड बाय सी इज इक्वल टू लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी प्लस लॉग ऑफ सी. तर शक्यतो लॉग असे व्हर्टिकल कॉलममध्ये लिहायचे म्हणजे आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करायला सोपं होतं. सो बाय टू ॲड. आता येथे आपल्याला लॉग बघायचे. अगोदर कॅरेक्टरिस्टिक्स ठरवून घ्यायच्यात. कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला डायरेक्ट ठरवता यायला पाहिजे. 150 म्हणजे डेसिमल पॉईंट इथे. So before decimal point there are 3 digits 1, 2, 3. So n is equal to 3, n minus 1 is equal to 2. म्हणजे याची characteristic 2 point. 9.8 before decimal point there is only 1 digit. So n is equal to 1, n minus 1 is equal to 0. So its characteristic is 0. Its characteristic is bar 1. इथे before decimal point there is no digit. After decimal point there is no 0. So n is equal to 0 and therefore n minus 1 is equal to bar 1. हे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक आहे. त्या कॅरेक्टरिस्टिक आता आपल्याला डायरेक्टली इथे पाहिजे. आता मॅन्टिसा पार्ट तो तर सोपं काम होती. डायरेक्ट लॉग बुकमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर इथे काय करणार आता लॉगॅरिथम 15च्या रूममध्ये 0मध्ये बघायचं आहे. डायरेक्ट आपल्याला बघतील 15चा 0 1761. तुम्ही पण बघत चला. 1761. आता इथे पण 98च्या रोमध्ये इथे 98ची रो आहे. 98च्या रोमध्ये डायरेक्ट 0 बघायचं आपल्याला. 9912 हा तर लॉग आपल्याला खूप वेळा लागत असतो. आणि आता हा 0.57 म्हणजे 57च्या रोमध्ये मेन कॉलम 7 आणि मीन डिफरन्सचा कॉलम 4 घ्यायचा आपल्याला. तर 57च्या रोमध्ये मेन कॉलम 7मध्ये 7612 येतो आणि मीन डिफरन्स 4 मध्ये 3 येतो. सो 12 + 3 15 झाला तो. सो 7615 हे लॉग झाले. So add. So 5 + 2 + 1 that is equal to 8. 6 + 2 is equal to 8. So this is a 9 + 7 16. 16 + 6 22. And this is 9 + 1 10. आता कॅरेक्टरिस्टिकच्या कॉलमची ॲडिशन बघा. सो 2 + 2 4 4 - 1 3. याचा इंटरलॉक घेतला तर काय मिळेल आपल्याला. फक्त ह्या सर्वांचा प्रॉडक्ट मिळेल. रूटमधली व्हॅल्यू मिळेल आपल्याला. सो ॲक्च्युली ह्या इथे एंटरलॉक घेण्याची गरज नाही. पण मी आता पहिलाच प्रॉब्लेम म्हणून जरा डिटेलमध्ये घेतोय. सो एंटीलॉक ऑफ 3.9288. तर एंटीलॉक घेताना 0.92च्या रोमध्ये मेन कॉलम 8 मीन डिफरन्स कॉलम 8 मध्ये आपल्याला बघायचं आहे.
anti-log 0.92 main column 8472 आणि 8 मध्ये 15. So 72 plus 15 79 झाला तो. So 8 4 8 7. आता ह्या 3 चा यूज काय आहे? To fix the decimal point. So this is 3. X characteristic x is equal to 3. Therefore, anti-log circle x plus 1 is 4. So put the decimal point after 4 digits. So 1, 2, 3, 4. And decimal point is that. तर हे आन्सर प्रॉब्लेमचं व्हीचं आन्सर नाही, हा फक्त ह्या तिघांच्या मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू झाली. सो नाऊ ही व्हीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. Therefore, v is equal to under root. या तिघांचा प्रॉडक्ट आपल्याला 8487. आता हे कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला, हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग स्क्वेअर रूट. सो याचा लॉग अगोदर घेतला. लॉग ऑफ 8487 हा देईल तो 3. तरी चेक करा, लॉग घ्यायचा आहे आपल्याला. सो दिस इज ए 4 डिजिट नंबर. बिफोर डेसिमल पॉइंट 1 2 3 4. सो n इज इक्वल टू 4, n minus 1 इज इक्वल टू 3. कॅरेक्टरिस्टिक इज 3. आणि 84चा रो मध्ये मेन कॉलम 8 घ्यायचा आहे आणि मिन डिफरन्स कॉलम 7 घ्यायचा आहे. चेक करून बघायचं, आपण मागे व्हेरीफाय केलेलंच आहे तसं. 84च्या रोमध्ये 8. 9284. आणि मिन डिफरन्स 7 त्याच रोमध्ये 84च्याच रोमध्ये 7 4 आलं. सो 84 प्लस 4 88 म्हणजे हाच नंबर आला. सो दिस इज इक्वल टू 3.9288. आपण याचा लॉग घेतला तर हा मिळतो, याचा अँटीलॉग घेतला की हा मिळायलाच पाहिजे. मागे आपण हे व्हेरीफाय केलेले. प्रत्येक नंबरसाठी हे असं असणार आहे. Now, but to find this, so log of square root of 8487 is equal to 1/2. स्क्वेअर रूटसाठी 1/2 आपण घेतला तो. ॲक्च्युली दिस नंबर एक स्टेप आपण म्हणून घेऊ. लॉग ऑफ 8487 ब्रॅकेट रेस टू 1/2. स्क्वेअर रूटच्या ऐवजी आपण 1/2 केलं. आता हा रूल यूज करा. सो 1/2 मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ 8487. हा लॉग आपण आता ऑलरेडी बघितलेला आहे. 1/2 मल्टिप्लाइड बाय 3.9288. 3.9288. So this number is divided by 2. So this is equal to, it is equal to 1.19. So 9
644. हा याचा लॉग आला, लॉग ऑफ रूट ऑफ 847. याचा अँटीलॉग घेतला की आपल्याला व्ही मिळेल. शेवटची स्टेप राहिली अँटीलॉग ऑफ 1.9644. हा अँटीलॉग घेतला की डायरेक्ट आपल्याला व्हीचा आन्सर मिळेल. अप्रॉक्सिमेटली सुद्धा आपल्याला सांगता येईल. समजा आपण हा 10,000 घेतलं तर रूट 100 येईल, म्हणजे 100पेक्षा आन्सर कमी येईल. आणि हा 810पेक्षा जादा आहे, म्हणजे 90पेक्षा जादा आन्सर यायला पाहिजे, 100पेक्षा कमी यायला पाहिजे. बिटवीन 90 आणि 100, 90च्या जवळपास काहीतरी आन्सर येईल. आता याचा अँटीलॉग आपल्याला घ्यायचा आहे. तर 96 इथे लिहितो, 0.96 मेन कॉलम 4 आणि मेन डिफरन्स आपण कॉलम 4 घ्यायचा आहे. अँटीलॉगच्या टेबलमध्ये बघायचं. तर कॅल्क्युलेशनची मेथड आपल्याला आता एक दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह केले किंवा माहिती मिळेल. 0.96च्या रूममध्ये 4 924 9204 आणि मेन डिफरन्स 4मध्ये 0.96 13, म्हणजे टोटल झाली 9217. आता इथे कॅरेक्टरिस्टिक 1 आहे, तर रूल आपला काय आहे? कॅरेक्टरिस्टिक S = 1. देअरफॉर अँटीलॉगसाठी x + 1 = 2 झाला. तो पुट द डेसिमल आफ्टर 2 डिजिट, म्हणजे याचा अँटीलॉग आपल्याला 92.17 झाला, म्हणजे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. तर आन्सर आपल्याला अप्रॉक्सिमेटली माहिती होतं बिटवीन. सो V = 92.17 मीटर पर सेकंड. सो स्पीड V = ह्या प्रॉब्लेमचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर हे आलं ते. तर स्टेप्स लक्षात घ्या. फॉर्म्युला आपल्याला माहिती नव्हता म्हणतो, दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये. सो सबस्टिट्यूट व्हॅल्यू अगोदर ह्या रूटमधले जे नंबर आहे याची फक्त मी आन्सर काढलं आणि मग रूट ऑफ 8487 कॅल्क्युलेशन सेपरेट केले. ॲक्च्युली ही व्हॅल्यू सेपरेट करण्याची गरज नव्हती. आपण हा जो लॉग घेतला तर याचा रूट पाहिजे म्हणून इथे डायरेक्ट 2 ने, म्हणजे ही जी स्टेप आपण इथे केली ती डायरेक्ट इथे गेली असती तरी चालेल. अगोदर लॉग घ्यायचा आणि याचा रूट घ्यायचा, मग याला 2 ने डिवाइड केलं, 2 ने डिवाइड केल्यानंतर हाच नंबर मिळेल. याचा अँटीलॉग घेतले हाच मिळेल. हा मधला पार्ट कमी झाला असतो, म्हणजे इथपर्यंत ह्या सर्वांच्या लॉगची ॲडिशन केली. लॉगची ॲडिशन केल्यानंतर त्याला 1/2 ने मल्टिप्लाय केलं, कारण रूट घ्यायचा आहे आपल्याला. याला 1/2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर जो नंबर येईल तो हाच येईल, त्याचा अँटीलॉग घ्यायचा. तर ती शॉर्टकट मेथड झाली. आता पहिलाच प्रॉब्लेम होता म्हणून मी जरा डिटेलमध्ये सॉल्व्ह करून दाखवला. तुम्ही त्या मेथडने पण करून बघा. सो दिस टाइप ऑफ कॅल्क्युलेशन can be done by using log. आता पुढचा प्रॉब्लेम घेण्याच्या अगोदर अजून एक आपण प्रॉब्लेम बघणार आहोत. हाच प्रॉब्लेम tan of 30 = 1/√3 तर आपल्या नॅचरल टॅनच्या टेबलमध्ये ही व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट दिलेली. tan of 30 = 0.5774. बट at high school level we know that tan of 30 = 1/√3, tan of 45 = 1, tan of 60 = √3 etc. तर 1/√3 ची व्हॅल्यू ही येते. हे आता आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. सो नेक्स्ट प्रॉब्लेम
is this. Example number 3. Find x is equal to 1 upon root 3. आता 3चं रूट आपल्याला माहिती नाही हलकं, तर 3चं रूट आपल्याला 2 मेथडने करता येईल. मग या मेथडने लॉग ऑफ 3 त्याला 2ने डिवाइड घेतला, अँटीलॉग घ्यायचा. सो log of 3 is equal to 3. This is a single digit number and therefore characteristic is 0. तर आता 3चा लॉग बघायचा म्हणजे आपल्याला 30चा 00 मध्ये बघायला पाहिजे. 30चा 00 मध्ये 4771. आता यात आपल्याला लॉग बघायचा आहे. लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू 1/2 log of 3 is equal to 1/2 multiplied by 0.4771. This is equal to 2 ने याला डिवाइड केला, सो 0.238 अप्रॉक्सिमेटली 6 घेऊन टाकला. एक तर 5 किंवा 2 घ्यावं लागतं. सो दिस इज द लॉग ऑफ रूट 3. याचा अँटीलॉग घेऊन टाका, जे आपल्याला डायरेक्ट रूट 3ची व्हॅल्यू मिळेल. Antilog of 0.2386. Antilog of antilogचं टेबल बघा. तर 0.23 मेन कॉलम 8 and mean difference column 6. 23 main column 8 1730 and mean difference is 6. So 1733. कॅरेक्टरिस्टिक 0 आहे, तो 0 + 1 = 1 म्हणजे पहिल्या डिजिट नंतर आपल्याला डेसिमल पॉईंट घ्यावं लागेल. 1733. ही फक्त कशाची व्हॅल्यू आली? रूट 3ची व्हॅल्यू आली. रूट 3ची व्हॅल्यू आली आणि आपण लॉग रूट 3चा घेतलेला आहे. सो x is equal to 1 upon 1.733. आता एक रेसिप्रोकल बघता येईल आपल्याला, किंवा आपण लॉग ने करून बघू. लॉग ऑफ 1 0. लॉग ऑफ 1.733 रेसिप्रोकलच्या टेबलमध्ये तर आपल्याला आन्सर डायरेक्ट मिळेल. सबट्रॅक्शन करायची आपल्याला, तर लॉग ऑफ 1 बघताना सुद्धा बऱ्याच वेळा चूक होते. log of 1 म्हणजे बिफोर डेसिमल पॉइंट देर इज ओनली 1 डिजिट, सो n इज इक्वल टू 1, सो n - 1 इज इक्वल टू 0, सो कॅरेक्टरिस्टिक इज 0. आता 1चा लॉग बघायचा म्हणजे 10चा लॉग आपल्याला घ्यायचा आणि 10चा लॉग 0 0 मध्ये 0 0 0 0. लॉग ऑफ 1ची व्हॅल्यू घेईल. आता याचा लॉग बघायचा आहे. बिफोर डेसिमल पॉइंट देर इज ओनली 1 डिजिट, सो n इज इक्वल टू 1, n - 1 इज इक्वल टू 0, सो अगेन कॅरेक्टरिस्टिक इज 0. इथे आता 17चा 33 मध्ये आपल्याला बघायचं आहे. 17चा 33 मध्ये डायरेक्ट लिहितो मी. 17चा 3 1489 आणि 3 मध्ये पण 1 येतो, सो 1489 + 1 1490. सबट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला. सो दिस इज 10, दिस इज 5, दिस इज 8. याचा अँटीलॉग बघितला म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल. सो अँटीलॉग ऑफ 0.8510.
अँटीलॉकच्या टेबलमध्ये आपल्याला बघायचं 0.85, सॉरी आपला हा नंबर चुकलेला आहे, प्लीज करेक्ट दिस विथ मी. 17च्या रोमध्ये मेन डिफरन्स 3, मेन कॉलम 3. तर 17च्या रोमध्ये थर्डमध्ये 2 3 8 0 आला आणि इकडे 3मध्ये 7 आहे. सो दिस इज इक्वल टू 2 3 8 7. लॉग बघायचा होता आपल्याला, आपण चुकून अँटीलॉग बघितलं. So subtract. So 10 minus 7, that is equal to 3. This is equal to 1. Again 6. Again 7. Bar 1. bar 1 का साला 0 minus 1. This is borrow. 0 minus 1, that is equal to bar 1. Now take the antilock. Antilock of bar 1.7613. Like this. So this maintains a part in the antilock table. .76, main column 1, main difference column 3, 76 of 1, 5768. आणि mean difference 3 मध्ये 4. 5768 plus 4, 5772. आता इथे बार 1 आहे. So this characteristic is used to fix the decimal point. So this is x. इथे खाली कॅल्क्युलेशन करतो मी. x is equal to bar 1. So what is x plus 1? bar 1 plus 1. So that is equal to 0. आणि याचा अर्थ आपल्याला डेसिमल पॉईंट देताना डेसिमल पॉईंटचे आपल्याला डिजिट नको पाहिजे, 0 नको पाहिजे. सो दिस इज द अँटीलॉक. सो दिस आन्सर इज द 0. तेच आन्सर जवळजवळ 5774. इथे आपलं 5772 आला. थोडंसं लॉग अँटीलॉगच्या कॅल्क्युलेशनमध्ये थोडासा फरक पडतो. So this is the answer. So x is equal to 1/3 is equal to 0.5772. इथे 5774 आला होता. थोडासा फरक पडतो तो लक्षात. तर याप्रमाणे आपल्याला ही व्हॅल्यू नॅचरल टॅनच्या टेबलमध्ये tan of 30 आपल्याला डायरेक्ट बघता येऊ शकेल. कॅल्क्युलेशन थोडेसे सोपे होऊन जातील. So this type of problem can be asked. Now I will give one more problem. ये problem लिहून घ्या नंतर. रेकॉर्डिंग तुमच्याकडे राहणार नाही.
म्हणजे रूटचे कॅल्क्युलेशन पण कसे करायचे ते आपल्याला माहिती. This is example number 3, example number 4. Find the wavelength has symbol lambda, and the wavelength lambda in meter of a sound wave having frequency upon Hz number, so having frequency 8500 Hz, traveling in air with a speed 342 meter per second. आपल्याला काय काय दिलेलं आहे, गिव्हन क्वांटिटी. फ्रिक्वेन्सीला सिम्बॉल एफ यूज केला तरी चालेल. फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू 8500 हर्ट्ज. स्पीड व्ही इज इक्वल टू 342 मीटर पर सेकंड. लैम्बडा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. So at high school level we have seen this formula. Velocity is equal to frequency multiplied by wavelength. So V is equal to f lambda. So we have to find lambda. So lambda is equal to V by f. So V is equal to 342 and f is equal to 8500. तो ही कॅल्क्युलेशन आपल्याला लॉगने करायची. सो लॅम्बडा इज इक्वल टू डॅश 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 इन मीटर. लॉग ऑफ 342 मायनस लॉग ऑफ 8500 आणि नंतर सबट्रॅक्शन केल्यानंतर पुन्हा अँटीलॉग घ्यावं लागतं आपल्याला. अँटीलॉग घेतल्याशिवाय आन्सर मिळणार नाही आपल्याला. सो we will do the calculation like this. Log of 342, log of 8500, a upon b का rule apply list. So we have to subtract that two log. So this is 342. So before this 7.123 there are 3 digits. 3 minus 1 characteristic is 2. Before decision point there is 1 2 3 4 4 digit. n is equal to 4, 4 minus 1 3. या दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक्स तर आपण लिहिली. आता फक्त लॉग बघायचे राहील. तर लॉग आपल्याला 34च्या रो मध्ये सेकंड मेन कॉलम बघायचा आहे. 34 2. सो दिस इज 5340 आणि हा 85चा 00 मध्ये डायरेक्ट 85चा 0 मध्ये बघायचं आपल्याला. 9294 सबट्रॅक्ट. सो दिस इज 6, दिस इज 4, दिस इज 0 and 15 minus 9 that is equal to 6 1. आता इथे काय लिहिलं आहे 2 मायनस या दोघांची ॲडिशन होईल 3 plus 1. So this is 2 minus 4 that is equal to -2 and therefore this is bad. तर ही कॅरेक्टरिस्टिकच्या कॉलमचे सबट्रॅक्शन ॲडिशन नीट करता येईल. म्हणजे 2 minus these 2. हा 3 plus 1 दोघी 4 झाले. 2 मधून आपल्याला 4 सबट्रॅक्ट करायचं म्हणजे 12 आलं.
तर हे कॅल्क्युलेशन जर काही वेळेस क्रिटिकल असतात. नाव वाय टू टेक द anti-log of this number. तर 60चा 4/6 मध्ये अगोदर अँटीलॉग बघून टाकायचं. 60चा 4/6 मध्ये 60चा 4 तर 60चा 4 मध्ये 0.60चा 4 मध्ये 4018 येतो आणि पुन्हा मेन डिफरन्स 6 जर घेतला तर तो 6च येतो ॲड. सो दिस इज इक्वल टू 24. सो 4024. आता इथे आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो दिस बार 2 इज एक्स. एक्स इज इक्वल टू -2. सो x plus 1 is equal to -2 plus 1 अँटीलॉगसाठी x plus 1 चा रूल आहे. सो दिस इज इक्वल टू -1. -1 म्हणजे आपल्याला डेसिमल पॉईंट नंतर एक 0 द्यावा लागेल मग. सो पुट द डेसिमल पॉईंट अँड 1 0. इथे बार 2 आला असता तर इथे पण 2 0 दिले असते. बार 3 असेल तर 3 0 दिले असते. सो बार 2 मीन्स देर इज ए 1 नॉट आफ्टर दिस. सो दिस इज द आन्सर. सो लॅम्बडा इज इक्वल टू 0.04024 मीटर. This is the answer. Fraction मध्ये येणार आहे 342 is less than 8500 and therefore it will be 0.0. Approximately answer check करून बघायचं ते. सो आपल्या बोर्डच्या बुक्समध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना असे बरेच लॉग आपल्याला बघायला लागतात. हा रूल जरा लक्ष ठेवायचा. बार 2 characteristic bar 2 x is equal to -2. Antilog चा रूल आपला x plus 1 आहे. -2 plus 1 that is equal to -1. Therefore put 1 0 after decimal point. हा जर +1 राहिला असता तर आपण डेसिमल पॉईंट इथे घेतला असता. +1 राहिला असता. -1 घेतला तर एक 0 आपल्याला उधर घ्यावा लागेल. So I will give one problem for homework. Find x equal to cube root of 5.1 square upon sine of 60 degree. Find the value of x. This is a cube root. म्हणजे आपल्याला हा यूज करावा लागेल. x raised to 1/3. So 1/3 multiplied by log of that quantity inside the root. म्हणजे आता याचे कॅल्क्युलेशन सेपरेट करावं लागेल. sin 60 आपल्याला माहिती आहे √3/2 आहे. तर √3/2 की व्हॅल्यू आपल्याला एक तर लॉग टेबलने करता येईल. बघा करून नंतर काय त्याचं. sin 60 जसं आपण टॅनचं टेबल बघितलं तसंच बघितलं आहे. नॅचरल साईनच्या टेबलमध्ये व्हॅल्यू बघायची असते ती. सो these are some problems. Next time we will solve the problem of optics. ऑप्टिक्सच्या प्रॉब्लेमला पण स्टार्ट करणार आहोत.